काय काय माणसं म्हणतात, महाराज आम्ही बरेच व्यवहार केले, व्यवसाय केले, पण आम्हाला काही असं म्हणजे पाहिजे तसं समाधान नाही, आम्हाला त्या व्यवसायामध्ये वृद्धी नाही आहे. त्या माणसांनी या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती जर कच्चे तांदूळ अर्पण केले ना, तर त्यांना धन आणि संपत्तीची प्राप्ती होत असते. दुसरा मार्ग सांगितला, जीवनामध्ये आल्याच्या नंतर बरेच आपल्याकडून भरपूर पाप होतात, भरपूर पाप होतात. पण ते पाप जर तुम्हाला नष्ट करायचे असतील तर या श्रावणामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवरती तीळ अर्पण केले पाहिजे. पण नुसतं हाय तर घरी म्हणून नेऊन अर्पण करायचे नाही, अंतकरणातला भाव सुद्धा तसा असला पाहिजे. थोडंसं उलट बोलतो, एक वेळ तुम्ही भगवान शंकराला जल अर्पण करू नका, बिल्वपत्र अर्पण करू नका, तिळ अर्पण करू नका, तांदूळ अर्पण करू नका. पण भगवान शंकराच्या मंदिरात गेल्याच्या नंतर जर तुमच्या अंतकरणातला भाव स्वच्छ असेल, अंतकरणातला भाव निर्मळ असेल, त्या देवावर खरंच अंतकरणातून प्रेम असेल, तर उलट सांगतो तुम्हाला हे पण करायची गरज नाही. कारण अंतकरणातला भाव निर्मळ ठेवून जर तुम्ही भगवान शंकराकडे गेलात आणि या गोष्टी केल्यात तर नक्कीच तो भगवान शंकर तुम्हाला त्या गोष्टी दिल्याशिवाय राहत नाही. महाराज बऱ्याच गोष्टी सांगितल्या. काही माणसांना बऱ्याच प्रकारचे आजार आहेत, बरोबर आहे. बीपीचा त्रास असेल, शुगरचा त्रास असेल. नॅचरल सांगतो तुम्हाला, तुम्ही जर बेलाचं पान करून बघा महाराज, बेलाच्या पानाची ताकद किती आहे. भगवंताला ते अर्पण केल्याच्या नंतर तर भगवान परमात्मा आपल्याला देतो. बिल्वपत्र नैसर्गिक दृष्ट्या सुद्धा फार सुंदर आहे. काही माणसांना रोग असतात, एखाद्याला बीपी शुगरचा त्रास असेल, त्यांना ते बेलाचं पान जर समजा आपण ते मिक्सरमध्ये हे करून, जसं आपण काढा पितो ना, तशा पद्धतीनं जरी ते प्राशन केलं तर त्या रोगापासून सुद्धा त्याची मुक्ती होते. एवढं बेलाचं महत्व आहे. भगवान शंकराच्या नेत्रातून थोडंसं पाणी खाली पडलं आणि त्या पाण्यापासून खाली पडल्याच्या नंतर त्यातून एक वृक्ष तयार झाला. त्या वृक्षाला काही अशी छोटी माहिती ना तुम्हाला, रुद्राक्ष तयार झाली. ते रुद्राक्ष जरी आपण गळ्यात धारण केले, विशेषतः सांगतो तुम्हाला, याच्यात बरेच तोडगे सांगितले गेले, संसारातील अनेक गोष्टीच्या फायदे सांगितले गेले. पण आता आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे म्हणून थोडक्यात सांगून जातो. या रुद्राक्षाचे सुद्धा बरेच फायदे आहेत. आणि हे आजच का सांगतोय, कारण हा श्रावण मास चालू आहे. या महिन्यामध्ये त्याची विशेष पर्वणी आहे. पण या सगळ्या गोष्टी करत असताना महिला मंडळी तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे. काही जण म्हणत असतील, महाराज आम्ही बऱ्याच दिवसापासून भगवान शंकराची भक्ती करतो, पूजा करतो, तरी सुद्धा आम्हाला पाहिजे तसं यश आलं नाही. तर त्याचं कारण आहे, आपल्याकडून घरामध्ये काही चुका होत असतात. कोणत्या चुका होतात बघा. बरेच माणसं रात्रीच्या वेळी घरामध्ये नख कापतात, केस विंचरतात. काही घरामध्ये महिला मंडळी रात्रीचं जेवण झाल्याच्या नंतर भांडी खरकटी ठेवतात. या गोष्टी सुद्धा आपल्या घरामध्ये दारिद्र्य येण्याला भाग पाडतात. महाराज रात्रीच्या वेळी माणसानं कधीच नखे कापली नाही पाहिजे. जुन्या काळातल्या लोकांचा भाव वेगळा होता, कारण जुन्या काळामध्ये आपले वाडवडील सांगत आले रात्रीच्या वेळी नखे कापू नये. आपण त्यांचं ऐकत आलो. 2 भाव सांगतो. त्या काळच्या लोकांचा भाव असा होता, रात्री त्यावेळेस लाईट नसायची, अंधार पडल्यावर नख कापता येत नव्हते. पण त्याच्या पाठीमागं शास्त्रीय कारण सुद्धा आहे. रात्रीच्या वेळी माणसानं नख का कापू नये, तर सगळ्यात महत्वाचा भाव सांगितला, रात्रीच्या वेळी जर आपण नखे कापली, नखाला अहंकाराची उपमा आहे. महाराज नख म्हणजे अहंकार आहे, म्हणून अहंकार आपण वेळोवेळी 8 दिवसाला कापला पाहिजे. कळते ना तुम्हाला? 8 दिवसाला नखे कापली पाहिजे. नाही कापली आणि रात्रीच्या वेळी जर कापली तर काय होतं, तर त्या माणसाच्या जीवनामध्ये त्याला दारिद्र्य प्राप्त होतं. जे माणसं रात्रीच्या वेळी नखे कापतात त्यांना धनाची हानी होते, त्यांना लक्ष्मीचा कोप होतो, गरिबी येते. म्हणून रात्रीच्या वेळी नखे कापू नये. महिला मंडळी, अजून तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बरेच उपाय करून पाहिले, पण जर या गोष्टी केल्या ना तर ही काही तुम्हाला प्राप्त होणार नाही. महिला मंडळींनी रात्रीच्या वेळी कधीच केस विंचरू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाव सांगतो, महिला मंडळींनी कधीही आपल्या डोक्याचे केस कापू नये. आता फॅशन झाली गट करायची, झाली का नाही? माफी मागून एक वाक्य बोलू का? सांगतो महाराज ऐका. तुम्हाला माहिती आहे का, जुन्या काळामध्ये माय मावल्या नवरा मेल्याच्या नंतर टक्कल करत होत्या. काय म्हणत होते त्याला? सती जात होत्या. सती का माहिती आहे?
माय माऊल्या आपला पती गेल्याच्या नंतर, आपलं सौभाग्य गेल्याच्या नंतर त्यांना केस कापावी लागत होती. म्हणजे त्या काळातल्या बाया नवरा मेल्यावर केस कापित होत्या. कळालं ना पुढचं? तुम्ही जिवंत असताना कापताय राव. फॅशन झाली आता सध्या कट करायची, केस कापायची. पतिव्रता स्त्रीने कधी केस कापू नये का? आणि अजूनही सांगतो, ज्या मायमावल्या केस कापतात ना त्यांच्या पतीचं आयुष्य कमी होत असतं महाराज. केस नाही कापलं पाहिजे. बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या गेल्या. महिलांनी रात्री झोपताना काय केलं पाहिजे? कधीच केस मोकळे ठेवून झोपायचं नाही. भांडे न घासता झोपायचं नाही. भांडे जर खरकटे राहिले तर तुमच्या घरामध्ये अशांती, भांडण होते. सायंकाळच्या वेळी कधीच घरामध्ये झाडू मारायचा नाही. जर रात्रीच्या वेळी तुम्ही घरामध्ये झाडून काढलं तर घरामध्ये आलेली लक्ष्मी सुद्धा बाहेर जात असते. रात्रीच्या वेळी कधी कपडे धुवायचे नाही. कपडे धुतल्यावर सुद्धा लक्ष्मी घरात टिकत नाही. परत महत्वाचं सांगतो, या गोष्टी तुम्हाला फक्त असा ऐकायला ह्या वाटत असतील, पण नाही महाराज, शास्त्रात सांगितलंय रात्रीच्या वेळी कधीच एखादी माय माऊली जर आपल्या घरी दही मागायला आली ना, तो दही कधीच द्यायचं नाही. परत त्याचा पुढचा भाव सांगतो, रात्रीच्या वेळी किती उशीर होऊ द्या, जर आपण स्वयंपाक केला, जेवण झालं, तर भांडे कधीच खरकटे ठेवायचे, किचन कधीच अस्वच्छ ठेवायचं. या सगळ्या गोष्टी करत असताना जर तुम्ही भगवान शंकराची भक्ती केली, या सगळ्या गोष्टी जवळ ठेवून, या सगळ्या गोष्टी आचरणात आणून जर भगवान शंकराची भक्ती केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही. भगवान शंकराला सगळ्यात प्रिय वस्तू जर कोणती असेल तर ते तुम्हाला माहिती आहे काय? बेलाचं पान आहे. वर्णन आलं बघा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा. पुन्हा दुसरं एक गाणं आहे पहा, या शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान. काय आवडतं देवाला? बेल आवडतं. त्याच्या पुढे सांगू का, देवाला जर तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल भगवान शंकराला, तर या श्रावण महिन्यामध्ये फार सुंदर पर्व काळ आहे. काही करायचं नाही, माझ्या देवाला दुसरं काही लागत नाही, फक्त माहिती ना तुम्हाला, एक लोटा जल सब समस्यों का हल. भगवान शंकराच्या त्या लिंगावरती जर तुम्ही दररोज एक लोटा जल जर पाणी वाहिलं, अंतकरणातला भाव त्या देवासमोर प्रगट केला, नक्कीच भगवान शंकर तुमची इच्छा पूर्ण करत असतो. काही माणसं आता बघा, बऱ्याच जणांना आता जे शिवमहापुराण ग्रंथामध्ये आलं तेच सांगतो मी, माझ्या मनचं सांगत नाही.